बांगलादेशातल्या एखाद्या तागाच्या व्यापाऱ्याला त्याचा माल भारतात विकायचा असेल आणि तो माल खरेदी करायला भारतीय व्यापारीही तयार असेल, तर गेल्या वर्षीपर्यंत परिस्थिती अशी होती की त्या दोघांना हा सगळा व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये करावा लागायचा. यासाठी आधी व्यवहार पूर्ण होताना भारतीय व्यापाऱ्यांनी डॉलरमध्ये त्याचे रुपये बदलून घ्यायचे आणि ते बांगलादेशातल्या व्यापाऱ्याला पाठवायचे आणि त्यांनी ते डॉलर परत एकदा बांगलादेशी टक्क्यामध्ये रूपांतरित करून घ्यायचे. अशा पद्धतीने हा व्यवहार पूर्ण व्हायचा. पण गेल्या वर्षीपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या नवीन करारानुसार आता भारतीय व्यापारी किंवा बांगलादेशी व्यापारी हे भारतीय रुपया या चलनामध्ये सर्व व्यवहार पूर्ण करू शकतात. हीच डॉलर मुक्त जगाची सुरुवात आहे का, किंवा डॉलर मुक्त जग हे अशाच पद्धतीने द्विपक्षीय करारांवरती चालणार का, हेच आपण या भागात बघूया. नमस्कार, तुम्ही बघताय नीती वार्ता. डॉलर मुक्त जगाची तयारी याकडे बघण्याआधी आपण डॉलर युक्त किंवा डॉलरमय जग म्हणजे काय हे थोडंसं समजून घेऊयात. दुसरं महायुद्ध संपता संपता अमेरिकेने ब्रेटन वुड्स येथे एक परिषद बोलवली होती आणि त्या परिषदेत असं ठरलं की डॉलर हा सोन्याशी बांधलेला असेल आणि तो जगभर चलन म्हणून व्यवहारांमध्ये वापरला जाईल. या व्यवस्थेने जगभर डॉलरचं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि तो सर्व व्यवहारांमध्ये वापरला जाऊ लागला, जो की आजही खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळजवळ 90% आजही व्यवहार हे याच डॉलरमध्ये होतात. ह्याच्यात एक गोष्ट मध्ये अशी नक्की झाली की जी 1944-45 मध्ये ठरलेली ब्रेटन वुड्सची व्यवस्था होती, त्यात डॉलरची किंमत ही सोन्याशी बांधलेली होती. 1972 मध्ये अमेरिकन प्रेसिडेंट रिचर्ड निक्सन यांनी ती डॉलरची असणारी सोन्याची बांधिलकी काढून टाकली, पण तरीही डॉलरचा दबदबा कायम राहिला. याचं कारण होतं अनेक महत्वाच्या वस्तूंची किंमत, म्हणजे खनिज तेल असू देत, सोनं असू देत किंवा कॉफी सारखे पदार्थ असू देत, हे आजही डॉलरमध्येच त्यांची किंमत ठरते. डॉलरच्या या वर्चस्वाला तडा गेला तो 2008च्या क्रायसिसमध्ये. डॉलरवरचा अविश्वास वाढायला खरी गती मिळाली ती कोविड महामारीनंतर आणि अमेरिकेने रशिया युक्रेन युद्धात रशियावर लावलेले निर्बंध आणि एकूणच अमेरिकेची आणि अमेरिकन व्यवस्थेची या दरम्यान असणारी जगातल्या इतर देशांची वागणूक यांनी अमेरिकेच्या व्यवस्थेवरचा आणि डॉलरवरचा एकूण विश्वास कमी होण्यास गती नक्की मिळाली. आणि याचा परिणाम म्हणून सौदी अरेबियासारखा देश असेल किंवा चीन असेल, हे एकमेकांच्या चलनामध्ये खनिज तेलाची खरेदी विक्री होऊ शकते का याबाबतची चाचपणी करायला सुरुवात झाली. अर्थात ही व्यवस्था सौदी अरेबिया आणि चीन यांनी सुरुवात केलेली काही फार पुढे गेली नाही आणि त्यातनं काही निष्पन्न झालं नाही. पण आपण हेही बघितलं की भारतानेही याबाबतचे प्रयत्न सुरुवातीला करून बघितले, जेव्हा भारताने 2022 मध्ये रशियाशी खनिज तेलाचा व्यवहार हा रुपया किंवा रुबलमध्ये होतो का याबाबत प्रयत्न केले होते, पण तेही त्यावेळेला फारसे पुढे गेले नाहीत. याचबरोबरीने इतर देशांचा अमेरिकन डॉलरवरचा आणि अमेरिकन व्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्याचं अजून एक कारण म्हणजे अमेरिकन व्यवस्थेवरचा वाढलेला कर्जाचा बोजा आणि त्याचबरोबरीने त्याचे येऊ घातलेले परिणाम. अमेरिकेवरच्या कर्जाची पातळी सध्या एवढी वाढलेली आहे की अगदी साध्या भाषेत सांगायचं तर त्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी म्हणून यावर्षी जवळजवळ $1 ट्रिलियन अमेरिकेला लागणार आहेत. आणि ते त्यांच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांनी उभे कुठून करायचे याचा प्रश्न येऊ शकतो का, याचा विचार जगातले अनेक देश नक्की करत असतील. आणि म्हणूनच की काय, बरेच देश हळूहळू एकत्र येऊन याच्या मागे काय पर्यायी व्यवस्था उभी करता येईल याचा विचार करायला लागलेले आहेत. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी झालेली ब्रिक्स समिट. ब्रिक्स समिटमध्ये आता नवीन आलेल्या सभासदांसकट सगळे मोठे तेल उत्पादक देश, पण ज्यात अमेरिका नाही, असा एक गट तयार झालेला आहे आणि जो नक्कीच त्याच्यात असणाऱ्या तेल ग्राहक देशांबरोबरीने नवीन व्यवस्थेची रचना काय पद्धतीने करता येईल याचा विचार करतो आहे. या गटातल्या कुठल्या देशाच्या चलनामध्ये किती व्यवहार होतील आणि ते गणित कशा पद्धतीने असेल हे मात्र अजून समोर आलेलं नाहीये. हे गणित जसं समोर येईल तसं आपल्याला हे लक्षात येईल की कोण्या एका देशाच्या चलनातच सगळे व्यवहार होतील किंवा तशा पद्धतीची काहीतरी एक व्यवस्था समोर येईल. असं होणं जरा अवघड आहे.
कारण ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे चलनांचे आपापले फायदे आणि तोटे आहेत जे जग जाणून आहे, आणि त्यामुळे एकाच राष्ट्राची चलन व्यवस्था ही जग सगळीकडे स्वीकारेल जे आतापर्यंत जगाने केलं डॉलर बाबत ते होताना दिसत नाही. उदाहरण म्हणून चीनकडे बघायचं झालं तर चीन ही जगातली दुसरी बलाढ्य अर्थव्यवस्था आहे. त्यांचं चलन तरीही जग स्वीकारायला तयार नाही, कारण त्यांची असणारी अपारदर्शी व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय बाजारात रेनमिनबीची किंमत स्थिर राहावी म्हणून चीनी करत असणारे हर तऱ्हेचे प्रयत्न यामुळे त्यांच्यावरचा विश्वास कमी होतो किंवा तो तेवढा त्या पातळीवर जातच नाही जिथे अमेरिकन डॉलर बाबत जगाला याआधी विश्वास होता. त्यामुळे चीन सारख्या देशाचं चलन जग स्वीकारेल असंही वाटत नाही. रशिया, साऊथ आफ्रिका किंवा ब्राझील हे ब्रिक्सचे संस्थापक सदस्य यांच्या अर्थव्यवस्था किंवा त्यांची चलनं एवढी मोठी नाहीत की ती जगाने स्वीकारावीत. त्यामुळे ह्याच्यात एक पर्याय जगासमोर दिसतो किंवा राहतो तो म्हणजे भारताचा. पण भारताची ही अर्थव्यवस्था आज तेवढी मोठी नाही आणि भारताला स्वतःचं चलन जगापर्यंत न्यायचं असेल तर अनेक रचनात्मक बदल स्वतःमध्ये करून मगच ते जगासमोर मांडावं लागेल. आणि त्याची तयारी कुठेतरी भारतीय व्यवस्था आरबीआय करताना दिसतायत किंवा त्याची कुठेतरी एक चुणूक दिसायला लागली. गेल्या आठवड्यात आरबीआयनी कोचीमध्ये सर्व महत्वाच्या भारतीय बँकांच्या प्रतिनिधींबरोबर एक बैठक घेतली, ज्यात आरबीआय कडून सर्व मोठ्या भारतीय बँकांना हे सांगण्यात आलं की तुम्ही रुपयाला आंतरराष्ट्रीय बाजारात घेऊन जाण्याची तयारी करा, आम्ही तुमच्या पाठीशी राहू. भारत सरकार यासाठी द्विपक्षीय करारांच्या माध्यमातून सक्रिय आहे. जसं की त्यांनी बांगलादेश बरोबर, संयुक्त अरब अमिराती बरोबर अशा पद्धतीचे द्विपक्षीय चलनी व्यवहारांबाबतचे करार केलेले आहेत. आणि आता भारतीय बँकांची ही जबाबदारी आहे हे झालेले करार सामान्य व्यापारी आणि लोकांपर्यंत उपयोगात आणता कसे येतील हे बघणं. ही अशी बहुचलनी डॉलर मुक्त व्यवस्था जगात यावर्षी वेगाने आकाराला येऊ शकते, ज्यात रुपया एक महत्वाची भूमिका बजावणार आहे. या अशा वाढत जाणाऱ्या रुपयाच्या आंतरराष्ट्रीय भूमिकेसाठी भारतीय बँकांनी तयार असणं, मग ते मनुष्यबळाच्या साठी असेल किंवा त्यांच्या रचनात्मक गोष्टींच्या बाबत असेल, हे गरजेचं आहे. यासाठी आता आरबीआय कुठेतरी प्रयत्नशील आहे, कार्यान्वित झालंय, हे या कोचीमध्ये झालेल्या बैठकीतून दिसून येतं. डॉलर मुक्त जगाच्या तयारीबाबतचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये जरूर लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि बघत रहा नीती वार्ता. धन्यवाद.